नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। ओम श्री महालक्ष्मी नमः। लक्ष्मी माता ही चंचल आहे, ती आपल्या घरी यावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते। लक्ष्मी ही कष्टसाध्य आहे, म्हणजेच कष्ट केल्यावरच लक्ष्मी प्राप्त होते, पण ती स्थिर व्हावी, घरात सतत लक्ष्मी नांदावे, आपला संसार सुखा समाधानाने चालावा म्हणून आपण प्रत्येकजण वेगवेगळा उपाय करत असतो। तर आज मी इथे तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा कशी करायची, त्याची विधी काय आहे, उपवास कसे करायचे हे सर्व काही सांगणार आहे। तर हा गुरुवारची पूजा मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून करावा, म्हणजेच आजच्यापासून या गुरुवारची सुरुवात होते। लवकर उठून स्नान करून घरातील सर्व देवाची पूजा करायची आहे। त्याचप्रमाणे घरातील उंबऱ्याची पूजा करायची आहे, हळदीचे लेपन लावून उंबऱ्याची पूजा करायची आहे। त्याचप्रमाणे तुळशीची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे। घराच्या मुख्य दरवाजांना आंब्याच्या पानाचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बांधायचं आहे। त्यानंतर मी इथे जिथे आपण पूजा करून घेणार आहोत तर तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची आहे, त्यावर चौरंग ठेवायचं आहे आणि इथे मी त्याचप्रमाणे लाल कलरचं वस्त्र अंतरलेलं आहे। तर त्यावर मी इथे अक्षता घातलेला आहे, त्यावर हळदी कुंकू वाहून मी इथे महालक्ष्मीचे माझ्याकडे अशा प्रकारचा फोटो होता तर ते फोटो ठेवलेला आहे, त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि फूल किंवा हार वाहून घ्यायचं आहे। तर त्याच्यानंतर मी इथे सर्वात आधी दीप प्रज्वलित करून घेत आहे। तर दिवाला ही आपण हळदी कुंकू वाहणार आहोत, त्याचप्रमाणे अक्षता वाहणार आहोत व दीप प्रज्वलित घेणार आहोत। तर ह्यानंतर आता आपण सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करून घेणार आहोत। तर मी इथे विडा ठेवलेला आहे, त्यावर अक्षता वाहिलेली आहे, अक्षतांवर कुंकू आणि हळद व्हायचं आहे आणि गणपती बाप्पांची मी इथे ऑलरेडी पहिलाच पंचामृताने अभिषेक करून घेतलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी इथे दाखवलेलं नाही आहे। तर तुम्ही ही पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि हळद कुंकू व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे। त्याचप्रमाणे तुम्ही गूळ आणि खोबऱ्याचं नैवेद्यही दाखवू शकता। तर आता त्याचप्रमाणे मी इथे माता लक्ष्मीचीही पंचामृताने अभिषेक करून घेतलेला आहे आणि मी इथे एक ताट ठेवलेलं आहे आणि त्या ताटात मी इथे अक्षता घातलेला आहे, म्हणजे तांदूळ घातलेला आहे। तुम्ही तांदळाच्या ऐवजी गव्हाचा वापर केला तरीही चालेल। तर आता आपण मी इथे महालक्ष्मीचीही अभिषेक करून घेतलेला आहे। तर आता आपण इथे हळद कुंकू वाहून घेऊयात, फूल अर्पण करून घेऊयात। तर लक्ष्मीला लाल रंग खूप प्रिय आहे, त्यामुळे मी इथे लाल कलरचीच फुलं वापरलेली आहेत। तर तुमच्याकडे जेही असेल तर त्याच्याने तुम्ही पूजा करायची आहे, अगदी साध्या पद्धतीने केलात तरीही चालेल। तर आता मी इथे चौरंगावरच दुसऱ्या साईडला अक्षता घातलेला आहे आणि अक्षतावर मी इथे अष्टदल कमल काढलेला आहे किंवा तुम्ही स्वस्तिक काढलात तरीही चालेल। तर आता आपण तिथे त्यावर कलशाची स्थापना करून घेणार आहोत। तर कलशमध्ये मी इथे 80% पाणी घातलेलं आहे। तर पाण्यात आपण हळदी कुंकू व्हायचं आहे, पैसे 1 रुपयाचा सिक्का घालायचा आहे, सुपारी घालायचा आहे, अक्षता व्हायच्या आहेत आणि इथे मी ओल्या कुंकूने स्वस्तिक काढत आहे कलशावर। तर इथे मी आता 5 प्रकारच्या फळांची डाळी घातलेली आहे। तर ती डाळी आपण इथे कलशाच्या आतमध्ये घालणार आहोत आणि मी 5 विड्यांची पाने इथे अशा प्रकारे लावून घेतलेली आहे। त्यावर आता आपण श्रीफल ठेवायचं आहे। तर श्रीफल ही मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला होता। तर श्रीफलला आता आपण हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षता वाहून घ्यायचं आहे आणि मी इथे आता माता लक्ष्मीची माझ्याकडे अशा प्रकारची मुकुट आहे, तर ती मी इथे लावत आहे आणि त्याचप्रमाणे मी इथे अशा प्रकारे साडीही घातलेली आहे। तुम्ही ओढणीच्या साह्याने साडी घातलात तरीही चालेल आणि सर्व काही अलंकार म्हणजे जेही दागदागिने आहेत तर तेही आपण इथे घालून घेणार आहोत। तर जेही तुमच्याकडे अवेलेबल आहे तर त्याच्याने छान असं सजवायचं आहे आणि इथे मी आता माता लक्ष्मीला दांडा घालत आहे, कारण की दांड्याचा खूप मान असतो, त्यामुळे मी इथे दांडा घालत आहे। जर तुमच्याकडे गजरा अवेलेबल असेल तर तुम्ही गजरा घातलात तरीही चालेल। तर खाली मी इथे पाट ठेवलेला आहे आणि पाटावर आणखीन एक लाल कलरचं वस्त्र अंतरलेलं आहे आणि त्यावर मी इथे आता श्रीयंत्र ठेवत आहे। तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरात किंवा आपल्या देवारात जेही वस्तू असतील तर ते सर्व आपण इथे ठेवणार आहोत। तर त्याचप्रमाणे मी इथे कवडे ठेवलेले आहेत, त्याचप्रमाणे तुम्ही भोवती चक्र ठेवू शकता। तर आता मी इथे 5 विडे ठेवलेले आहेत आणि 5 विड्यांवर मी इथे
खोबरं, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवून घ्यायचं आहे. आणि बाजारात अशा प्रकारे महालक्ष्मीची पोती मिळते. तर या पोतीमध्ये ही सर्व विधी, उपास कसे करावे, पूजेची मांडणी कशी करावी, हे सर्व काही दिलेलं आहे. तुम्ही ते बाजारात कुठेही इझिली अवेलेबल आहे, तर तुम्ही ते घेऊ शकता. आणि त्या पोतीमध्ये कहाणीही आहे, तर ती कहाणीही आपल्याला वाचायची आहे. पूजा संपन्न झाल्या तर सायंकाळी देवाऱ्यासमोर दिवा लावून आपल्याला त्या पोतीमध्ये दिलेली कहाणी वाचायची आहे. सायंकाळी गाईची पूजा करायची आहे आपल्याला. आणि त्याचप्रमाणे महालक्ष्मीला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तर खीर, पुरणपोळी, गव्हाची खीर, रव्याची खीर, सीताफळ, वेगवेगळ्या प्रकारचे मिठाईया तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता. तर लास्टच्या गुरुवारी किंवा कोणत्याही गुरुवारी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून कुमारिका किंवा सवाशीण घालू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला मनोभावे पूजा संपन्न झाली की आपल्याला माता लक्ष्मीची, गणपती बाप्पांची आरती करायची आहे. एकाग्र मनाने आपल्याला प्रार्थना करायची आहे. काही चुकल्यास माफ कर अशी क्षमायाचना आपल्याला करायची आहे. अशा प्रकारे पूजा केलं तर नक्कीच आपल्या घरी लक्ष्मी नांदेल व ती स्थिर राहील. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. तर अशा छान छान व्हिडिओसाठी श्रुतीज किचन अँड ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकन आहे त्यालाही क्लिक करायला विसरू नका. तर सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा.